कालचा जो संवाद विज्ञान आणि अध्यात्माच्या एका अनोख्या संगमाचं अवलोकन करणारा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकला, त्याचा आनंद घेतला. आज दिवसभर त्याच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत राहिल्या, कारण विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम सांगणारे अनेक लेख, अनेक पुस्तकं अनेकांनी वाचलेली आहेत, बघितलेली आहेत. काही पुस्तकं बघितल्यानंतर किंवा काही वाचल्यानंतर लेखक हा त्या गोष्टीतला तज्ज्ञ असेल असं सांगता येत नाही. दोन्हीही गोष्टींमधला इक्विव्हॅलन्स सांगितला गेला पाहिजे. या अट्टहासापायी कुठेतरी ओढाताण करून त्या दोन गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे परमार्थासाठी मी विधान करतो, अध्यात्मासाठी, परमार्थासाठी विज्ञानाची तशी गरज नाही. विज्ञान म्हणजे सायन्स या दृष्टीने विचार करतो. अध्यात्मशास्त्राचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याची एक स्वतंत्र प्रणाली आहे. सद्गुरू सशिष्य परंपरेच्या द्वारे आध्यात्मिक ज्ञान हे संक्रमित होत राहतं. जन्माला आलेला जीव मनुष्य हा स्वतःची पारमार्थिक उन्नती सद्गुरूंनी सांगितलेल्या वाटेवरून पुढे जात राहतो. उलट विज्ञान हे ऐहिकाकडे ओढून नेणारं आहे, त्यामुळे तसा विज्ञानाचा तसा संबंध नाही. अनेक लोक असाही विचार करतात की असं कसं म्हणता, कीर्तन, प्रवचन यासारखे जे कार्यक्रम आहेत हे तुम्ही ब्रॉडकास्ट करतात, म्युझिक सिस्टीम वापरता, लाईट सिस्टीम वापरता, इथे विज्ञान आलंच की. पण तो प्रबोधनाचा भाग झाला. वैयक्तिक पातळीवरती जे आपलं परमार्थ साधना म्हणतो, त्यात विज्ञानाचा तसा काही हात नाही आहे. पारमार्थिक विचार, आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून विज्ञानाचा हात पकडावाच लागतो. जसं की मी आज पुन्हा एकदा सांगतो की मी फेसबुक लाईव्ह करतोय, पण कालचा जो संवाद तुमच्या समोर मांडला, काल जे काही आपण ऐकलं, त्यामध्ये विज्ञानाची बाजू घेऊन संवाद साधणारं व्यक्तिमत्व हे निकोला टेस्ला हे होतं. आणि परमार्थाची बाजू भरभक्कमपणे जागतिक पातळीवरती ज्यांनी गाजवली, आपल्या भारतीय वेदांत तत्त्वज्ञानाचा डंका ज्यांनी खऱ्या अर्थानं त्रिखंडात गाजवला, असे श्री स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्माचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे दोन्हीही बाजू मांडणारे तसे विद्वत्मान्य आहेत, जगन्मान्य आहेत, त्या क्षेत्रातले व्यासंगी आहेत. पूर्ण आयुष्य त्याच क्षेत्रासाठी त्यांनी वेचलेलं आहे. आणि अशा दोन व्यक्तिमत्वांच्या चरित्रातली एक समान धागा म्हणून विज्ञान आणि अध्यात्म तुमच्या समोर मांडलं गेलं. त्यामुळे त्या प्रतिपादनामध्ये जे मुद्दे आले ते सर्वथा ग्राह्य आहेत. परमार्थाला, अध्यात्माला विज्ञानाची तशी आवश्यकता नाही. मात्र विज्ञान ज्या वेळेस गरज लागेल त्या वेळेस वेदांकडे येतं, वेदांमधील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतं आणि विज्ञान मान्य करतं की विज्ञान हे वेदांमध्ये दिलेलं आहे. एवढंच काय, आमच्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा उदाहरणादाखल अनेकांनी विज्ञानाचे दाखले दिलेत. कधी एकदा त्यावरती बोलेल आदरणीय श्री वरदानंद भारती म्हणजेच परमपूज्य श्री आप्पा यांचे थोरले सुपुत्र श्री चंद्रशेखर महाराज आठवले यांनी एक सुंदर पुस्तक केलं, ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन नावाचं. त्यांचं एक प्रेझेंटेशन सुद्धा त्या संदर्भातलं गाजलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज परमार्थातले मुद्दे समजून सांगण्यासाठी, परमार्थातला विचार समजून सांगण्यासाठी उदाहरण म्हणून काही ठिकाणी रूपक, काही ठिकाणी उपमा म्हणून जी उदाहरणं त्यांनी दिली आहेत, त्यामधून विज्ञान हे अतिशय उत्तम पद्धतीने प्रस्फुटित झालेलं आहे. जशी की एक ओवी तुमच्या समोर मांडतो. पहा, उदकाचेनी आवेशे
प्रकटले तेज झळझळीत दिसे, परी त्या विजू माझी असे सलील काही. कदाचित शब्द माझ्याकडून चुकत असतील, ओवी मलाही बघावी लागेल, माफ करा. पण याचा अर्थ असा आहे, उदकाचेनी आवेशे प्रकटले तेज झगझगीत दिसे. आकाशात प्रकटलेल्या उमटलेल्या विजेचं वर्णन माऊलींनी इथे केलं आहे. ते म्हणतात की आकाशामध्ये वीज चमकते, तिचा गडगडाट ऐकू येतो. वीज चमकते, रात्रीच्या वेळेस इतका प्रकाश झगमगाट पसरतो. पण त्या विजेमध्ये पाणी आहे काय? नाही ना. परी त्या विजू माझी असे सलील काही. त्या विजेमध्ये पाणी आहे काय? याचा उलटा विचार केला तर ते पाण्यामध्ये वीज आहे काय? तर नाही, तसं आपल्याला सांगता येत नाही. पण आजच्या काळात जर ती ओवी इम्प्लिमेंट करायची झाली तर सांगता येतं. ही ओवी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं प्रिन्सिपल सांगणारी आहे. पहा, उदकाचेनी आवेशे, आवेशामध्ये पेनस्टॉकमधून वॉटर हेडमध्ये साचवलेलं पाणी हे पेनस्टॉक म्हणजे मोठ्या नळ्यांमधून जनित्रावरती टर्बाईनवरती पहिलं फेकलं जातं. टर्बाईन फिरल्यानंतर जनित्र म्हणजे जनरेटर्स फिरतात आणि जनरेटर फिरली की त्यापासून इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज निर्माण होते. परी त्या विजू माझे असे सलील काही. घरामध्ये आलेल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये पाणी असतं का? नाही. पण त्या विजेला निर्माण करण्यासाठी माफ करा, निमित्त काय आहे? तर पाणी आहे. उदाहरण म्हणून अनेक संतांनी असे अनेक छान छान दाखले दिलेत. मायेचं वर्णन करताना सुद्धा राष्ट्रगुरू समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांनी सुद्धा एक ओवी सांगितली आहे. त्या ओवीचा संदर्भ असा आहे की पाण्यामध्ये समजा आपण एखादी काठी बुडवली आणि पाण्यातली ती बुडवलेली काठी जर पाण्याच्या वरतून जर बघितली तर ती काठी वर उचलल्यासारखी दिसते. ती वर उचलली गेलेली जी काठी आहे, ती वर उचलली गेलेली काठी ही का वर उचलल्यासारखी दिसते? तर त्यामागे प्रकाशाचं एक गुणधर्म तिथे सांगितला जातो, ज्याला भौतिकशास्त्राच्या फिजिक्सच्या भाषेमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं, ज्याला मराठीत प्रकाशाचं अपस्करण असं माफ करा प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. प्रकाश हा परावर्तित होतो तसा तो अपवर्तित सुद्धा होतो. सरळ रेषेत तो जात नाही ज्यावेळेस तो विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो. हवेतनं प्रकाश पाण्यात प्रवेश करत असताना तो त्याच्या प्रवासाची दिशा थोडीशी बदलतो. याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. तर त्या अपवर्तनाच्या माध्यमातून दिसणारी काठी आपल्याला सरळ सरळ दिसायला हवी, ती वर उचलल्यासारखी दिसते. काचेच्या भांड्यात जर आपण अशी एखादी काडी बुडवली चंचू पात्रात, तर त्या फ्लास्कमध्ये आपण बाजूने जर बघितलं तरी ती जराशी तिरकी गेलेली दिसते. पण ती तिरकी गेली याचा अर्थ तिथे वाकली काय? तर नाही. ज्याप्रमाणे ती वाकल्यासारखी दिसते पण वाकलेली नसते, तशीच माया आहे. मायेचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी प्रकाशाचं अपवर्तन हा मुद्दा, ही संकल्पना तिथे वापरली. अशा अर्थानं परमार्थ समजून सांगताना जेव्हा संत विभूती उदाहरणं देतात तिथे कुठेतरी विज्ञानाचा वापर करतात. पण विज्ञान तसं मूलभूत परमार्थात घुसलेलं आहे असं नाही. पण परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये विज्ञानाची शोधांची अनेक बीजं रुजलेली आहेत. हे का मी माझ्या पदरचं सांगत नाही, अनेक वैज्ञानिकांनी ते मान्य केलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगून ठेवतो, अनेक धूर्त वैज्ञानिकांनी परमार्थाचा, भारतीय तत्त्वज्ञानाचा, भारतीय अध्यात्माचा अभ्यास केला. तो अभ्यास करून त्याबद्दलचं मत मांडलं, पण ते मान्य केलं नाही की आम्ही वेदांमधून घेतले. ते का? तर भारतीय तत्त्वज्ञानातले वेद हे जगामध्ये उंच उचलले जातील बाकी धर्मग्रंथांपेक्षा, जे की त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी हे कधीही निर्वाळा दिला नाही. असं म्हणतात की काही भारतीय वैज्ञानिकांना सुद्धा या वेदांच्या अभ्यासासाठी भरपूर ठिकाणी मज्जाव केला गेला. वेद असतील, उपनिषद असतील, भारतीय तत्त्वज्ञान असेल, यामध्ये ते दिलं गेलंय. अनेक आत्ताचे काही महत्त्वाचे पुस्तकांचे लेखक आहेत, मी नाव इथे घेत नाहीत, पण त्यांचं मत असं आहे की भारतीय लोक म्हणतात की गुरुत्वाकर्षणाचा शोध भारताला पहिलाच लागला होता. भरपूर मोठ्या मोठ्या वैज्ञानिक शोधांचं कर्तृत्व हे भारताकडेच होतं. पण तक्षशिला नालंदामध्ये
सुलतानी आक्रमणाच्या वेळेस जी आग भडकवली गेली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे ग्रंथ जळून भस्मसात झाले, त्यात ही विद्या गेली आणि ते पुन्हा एकदा संशोधित केलं गेलं पाश्चिमात्यांकडनं, म्हणून त्याचं कर्तेपण त्यांना जातं. पण या गोष्टी नुसत्या बोलाचा भात, बोलाची कडी अशाच आहेत, त्यामध्ये तथ्य नाही, असं परखड मत त्या ठिकाणी मांडलं गेलं. अतिशय विचित्र वाटते या गोष्टी वाचून ऐकून. त्याच वेळेस आदरणीय श्री भटकर सरांसारखे मोठे वैज्ञानिक हे परमार्थाकडे, अध्यात्माकडे डोळसपणे बघतात आणि त्या दोघींची सांगड घालून एक सुदृढ समाजासाठी विज्ञान कसं इम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतात. असतो हा सगळा प्रपंच प्रस्तावनेच्या दाखल मी सांगण्याचं कारण असं की कालच्या चर्चेमध्ये सांगण्याचा मुद्दा एवढाच की विज्ञानाचं प्रतिनिधित्व निकोला टेस्लाने केलं होतं आणि अध्यात्माचं प्रतिनिधित्व हे स्वामी विवेकानंदांनी केलं होतं. काल काही मुद्दे सांगायचे राहिले, आज दिवसभराच्या प्रतिक्रिया आल्या, त्यामध्ये काही मुद्दे नवीन निर्माण झाले, ते सांगावेसे वाटतात. निकोला टेस्ला आयुष्यभर अनेक वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत देत, शारीरिक व्याधींना तोंड देत देत पुढे सरकत राहिले आणि त्यांनी आपला यशाचा मार्ग तिथे दाखवून दिला. आपल्या आयुष्यात आलेल्या संघर्षाची त्यांनी कदाचित तक्रार केली असेल नसेल, पण जे प्राप्त करायचे त्यासाठी त्यांनी झोकून दिलं. व्यवहारी दृष्टिकोन अनेक वैज्ञानिकांच्या बाबतीत दिसून येत नाही, काही काही आहेत एडिसन सारखे, पण त्यालाही मुरड घातली, प्रसंगी शरीराची हेळसांड करवली. ते त्यांच्या उत्तर काळात ते 10 वर्ष एका हॉटेलमध्ये राहिली आहेत. असं वर्णन वाचण्यात आलं की ते देहानं इतके कृश झाले होते, इतके हडकुळे झाले होते. एक दिवस त्यांना हॉटेलकडे जाताना पाठीमागून आपलं कुठेतरी पाठलाग करताय म्हणून असं जाणवलं आणि ते धावत पळत पुढे सरकत गेले, पळत राहिले आणि मग धावत येणाऱ्या, पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने त्यांना हाक मारली तर घाबरून त्यांनी स्वतःचं अंग इतकं आकुंचित करून घेतलं की बघणाऱ्यांना असं सांगितलंय की एखादी मांजर स्वतःचं अंग जसं मुटकुळं करून घेते इतके ते कृश झाले होते. त्यांचं वजन फार कमी झालं होतं. पण आपल्या आयुष्यामध्ये ठरवून घेतलेलं ध्येय, प्रयत्नांची पराकाष्ठा याच्या जोरावरती त्यांनी यश संपादन केलं. आयुष्यात सगळ्याच गोष्टी, ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी या तारुण्याच्या भरात मिळतीलच हे सांगता येत नाही, पण प्रयत्न सोडता कामा नये असं एक महत्त्वाचं तत्व सांगणारं निकोला टेस्लांचं चरित्र आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगतो की काल बोलताना टेस्लाजी असं म्हटलं गेलं, तर बोलण्याच्या ओघामध्ये फटकन आपण बोलून जातो की टेस्लाने असं केलं, तो असा होता, एडिसन एवढा मोठा होता, आईन्स्टाईन एवढा मोठा होता. हे जर वयानं मोठे होते, अधिकारानं मोठे होते, अभ्यासानं मोठे होते, तर त्यांच्यासाठी आदरार्थी आहोजावं का करू नये असा अट्टहास माझ्यासोबत काम करणारे माझे गुरुवर्य अनेक फिजिक्सचे शिक्षक आहेत त्यांनी केला. म्हणून काल आवर्जून अनेक ठिकाणी त्यांचा आदरार्थी उल्लेख करण्याचा मी प्रयत्न केला. उत्तर आयुष्यामध्ये जे मानमरातब तारुण्यात हवं होतं, जे मानमरातब पुरस्कार असतील किंवा सहाय्य असेल, कुठल्याही स्वरूपाचा आधार असेल, तो आधार जर तारुण्यात मिळाला तर तो स्वतःला मिरवण्यासाठी नव्हे तर स्वतःचं काम एका उत्तुंग पातळीवरती नेऊन ठेवण्यासाठी टेस्लांना वापरायचं होतं. पण ते त्यांना तिथे मिळालं नाही, तर उत्तर आयुष्यामध्ये त्यांना हे सगळे सन्मान मिळत गेले. काही दिलासेदार घटनाही त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या, त्याचा त्यांनी दखल घेतली की नाही हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता. पण त्या घटना इतिहास सांगतो घडली की नक्कीच घडल्या म्हणून. 75व्या वाढदिवसाच्या दिवशी टाइम्स नावाचं जे महत्त्वाचं नियतकालिक होतं, त्या नियतकालिकानं निकोला टेस्लांच्या परिश्रमांची दखल घेत त्यांचं स्वतःचं चित्र त्या टाइम्सच्या मुखपृष्ठावरती छापून आणलं. त्यामध्ये जवळजवळ अनेक जगभरातल्या वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा करणारी पत्र त्यासाठी पाठवली, ज्यामध्ये आईन्स्टाईनचं सुद्धा नाव होतं. अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक असं म्हणतात की आम्ही पूर्वसुरींनी घालून दिलेली जी वाट आहे ती वाट चोखाळण्यामध्ये आनंद मानतो. याचं कारण असं की त्यांनी काम करून ठेवलंय, त्याचा आधार घेऊन आम्ही ते काम पुढे नेतोय. आईन्स्टाईननी तर फार सुंदर वाक्य वापरून ठेवलं की आम्ही न्यूटन
नी जे काम करून ठेवले ते विसरू शकत नाही. आम्हाला आजचं जग दिसतं, याचं कारण आम्ही न्यूटनच्या खांद्यावरती उभा राहून हे जग बघतोय. वैज्ञानिकांनी कुठला धर्म संप्रदाय असं बघून कधीही काम केलं नाही. त्यांनी काम केलं ते निरपेक्ष भावानं केलं. निरपेक्ष भाव म्हणजे सर्वांसाठी ते खुलं केलं. त्यांनी तो शोध लावल्यानंतर पैसे कमावले असतील, स्वतःचं नाव मोठं केलं असेल, पुरस्कारासाठी काही अभिलाषा धरली असेल, ठीक आहे. पण ते पुरस्कार प्राप्त झाले, तो काळ सरला, त्या सगळ्या सायंटिस्टने देह ठेवले, पण त्यांनी केलेलं काम मागे राहिलं, म्हणजे आज खूप उपयोगाचं आहे. मी कालही बोललो की प्रत्येक राष्ट्राच्या उत्कर्षासाठी विज्ञानानं केलेली प्रगती ही फार महत्त्वाची असते. थेरॉटिकल सायन्समध्ये लागलेला एक शोध हा त्या देशासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो जेव्हा एक शोध लागतो त्यावेळेस प्रॅक्टिकल सायन्समध्ये अनेक शोध लागत पुढे पुढे नवीन नवीन टेक्निक सापडत चालतात, पण तो एक शोध लागणं गरजेचं आहे. निकोला टेस्लांनी या प्रायोगिक विज्ञानाच्या बाबतीत आणि मूलभूत विज्ञानाच्या बाबतीत अनेक शोध लावलेत. 276 पेक्षा जास्त पेटंट्स त्यांना मिळाले आणि अनेक पेटंट्स मिळण्यामध्ये कायदेशीर बाबतीत त्यांना अडचणी आल्या. अनेक विरोधी वैज्ञानिकांनी त्यांचे शोध लाटले, ढापले म्हणून यात चोरले. मार्कोनीचा उल्लेख मी त्याच्यामध्ये केला. 1943 पर्यंत रेडिओचा जनक हा मार्कोनीलाच मानलं गेलं. पुरावे सादर केले गेले नाहीत म्हणून निकोला टेस्ला कायदेशीर बाबतीत तरी हारले असं म्हणावं लागतं. पण नंतर निकोला टेस्लांनी रेडिओचा शोध लागण्यासाठी उपयुक्त, त्याला पूरक असे आधी जे शोध लागले होते याचा अमेरिकन कायदेमंडळानं, न्यायालयानं विचार केला आणि त्याचं रेडिओचं जनकत्व जरी आपण मार्कोनीला दिलं गेलं तरी सुद्धा टेस्लांनी केलेलं काम विसरता येणार नाही. ते त्याहीपेक्षा अनेक पटीनं महत्त्वपूर्ण आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. तो निर्वाळा टेस्ला यांनी देह ठेवला, त्याच्यानंतर तो दिला गेला आणि तोही दिवस 10 जुलै हाच होता. आणि तो दिवस 10 जुलै असल्या कारणानं अमेरिकेनं स्वतः निकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ टेस्ला डे म्हणून वाढदिवस मोठा जंगी साजरा करण्याचं ठरवलं. आजही तो साजरा केला जातो, पण तो वर्ल्ड टेस्ला डे म्हणून साजरा करायला हरकत नाही. त्यांचे उपकार जगावरती फार मोठे. त्यांच्या सन्मानार्थ चंद्रावरच्या एका मोठ्या खड्ड्याला त्यांचं नाव दिलं गेलं. गुरुग्रह आणि मंगळ ग्रहाच्या मध्ये जे काही छोटे छोटे ग्रह आहेत, का ज्याला ग्रह म्हणता येते, पण छोटे छोटे गोलक आहेत जे फिरतात, त्यांचं काहीतरी स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामधल्या एकाला त्यांच्या सन्मानार्थ 2244 टेस्ला, 2244 टेस्ला असं नाव दिलं गेलं. दुसरी दिलासेदार घटना म्हणजे एडिसननं त्याच्या उत्तर काळामध्ये असं मान्य केलं शेवटच्या काळात की मी माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये निकोला टेस्ला या व्यक्तीबरोबर जे वागलो ते अतिशय चुकीचं वागलो आणि त्यानं जाहीर माफी मागितली. हा एक दिलासेदार घटना त्या काळात घडली. पण हेच जर निकोला टेस्ला यांच्या आयुष्यात जर तारुण्यात घडतं तर जे शोध नियोजित होते ते शोध लवकर लवकर प्रकाशित होत गेले असते, इतरांसाठी सापडले असते. समाज हा सर्व निंदा स्तुती घडामोडींच्या बाबतीत पुढे सरकत असतो, ते स्वीकारावं लागतं. यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम याचाही विचार करावा लागतो आणि त्यामुळे अनेक शोध महत्त्वाचे असून सुद्धा अनेक लोक मांडत नाहीत. मांडले तर लोक स्वीकारत नाहीत. गॅलिलिओ सारख्या शास्त्रज्ञाला बायबलच्या विरोधी मत मांडतो म्हणून स्वतःचा देह ठेवावा लागला. त्याला शिक्षा झाली, त्याला देहदंडाची शिक्षा त्यासाठी स्वीकारावी लागली. काहींनी ते धाडस केलं, काहींना दडपण टाकल्यामुळं ते मांडता आलं नाही. निकोला टेस्लांनी या सगळ्या बाबतीत प्रचंड संघर्ष करत मानवी मूल्यांचं उदात्तीकरण आपल्या चरित्रातनं समोर मांडून दिलं की जर कष्ट घेतले तर कष्टांना यश आपण आहोत तोपर्यंत येईल असं नाही, नंतरही येऊ शकतं, पण कष्ट घ्यायचं टाळू नये, ते घेत राहावेत. निकोला टेस्ला यांचं नाव घेतलं तर अनेकांनी मला सांगितलं की आम्ही यांचं टेस्ला हे नाव फक्त कुठेतरी विज्ञानाच्या पुस्तकात मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करताना वाचलं होतं. तर खरोखरच आहे, मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्र याची जर व्याख्या करायची झाली तर हे चुंबकीय क्षेत्र सांगण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग केलेला आहे की चुंबक
ठेवा, त्याच्यावर लोखंडाचा कीस टाका आणि कागदाला टिचक्या मारा, त्याच्या एक रेषा तयार होतात गोलाकार अशा सगळ्या बाजूनी. त्याला आपण चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. तर त्याच्या नॉर्थ आणि साऊथ हे जे दोन पोल आहेत त्याच्याजवळ त्या रेषा फार अशा घनीभूत होतात आणि जसजसं दूर जाऊ तशा त्याची घनीभूतता ती विरळ विरळ होत जाते. तर ते चुंबकीय क्षेत्र किती घन आहे, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं ते किती डेन्स आहे, हे सांगण्यासाठी जी संज्ञा वापरली जाते त्याला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं जातं, ज्याचं डिनोशन आहे बी. तर ते डिनोशन वापरून मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया म्हणून त्याचं युनिट एकक वापरलं गेलं वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि काही काळानं निकोला टेस्लांच्या सन्मानार्थ 1 वेबर पर 1 मीटर स्क्वेअर एवढा क्षेत्रफळासाठी 1 वेबर म्हणजेच ती घनता, याच्यासाठी बरोबर 1 टेस्ला असं एकक मांडण्यात आलं आणि ते एकक त्याच्यानंतर वापरायला लागले. हा एक मोठा त्यांचा सन्मान आपल्याला सांगता येतो. इथपासून अनेकांनी चित्रपटांमधून निकोला टेस्ला आणि एडिसनचं भांडण बघितलंय. तेही मला लोकांनी सुचवलं की हॉलिवूडचा हा चित्रपट तुम्ही बघा, तुम्हाला अनेक मुद्दे मिळतील. टेस्लांच्या नावावरती आज अनेक पुरस्कार दिले जात आहेत. काही कंपन्या आहेत, त्यातल्या त्या टेस्ला कॉईल आणि टेस्ला कार, या कारच्या बाबतीत सुद्धा अनेक जण अतिशय कुतूहलाने त्याचा अभ्यास करताना दिसतात, चर्चा करताना दिसतात. टेस्लानं त्यांच्या आयुष्यात जे सांगून ठेवलं ते आता कुठेतरी इम्प्लिमेंट होतंय, याच्यासाठी ते अभ्यास करतात. एवढं मोठं त्यांचं कार्य आहे. जसजसा अजून अभ्यास होईल तसतसं त्यांच्याबद्दल भरभरून बोलायला मलाही आवडेल. मी पुस्तकांच्या शोधात आहे. ज्यांना कोणाला सापडेल त्यांनी कृपया मला सांगावं. आज जास्त बोलणार नाही, पण जाता जाता एकच मुद्दा सांगून जातो की जसं संतांचं चरित्र मांडलं गेलं, समाजसुधारकांचं चरित्र आपण वाचतो, अभ्यासतो, ऐकतो, तसं वैज्ञानिकांचंही चरित्र सांगितलं जावं. हा विचार मी काल मांडला, ज्याचं उदंड स्वागत अनेक पातळीवरती, सगळ्यापासून व्हॉट्सअप फेसबुकवरती मला मेसेजेस येत आहेत. अनेकांनी आनंदाने सांगितलं की सर तुमचा विचार हा पटला, पण मी कीर्तनकार आहे म्हणून मी ते कीर्तनातून सांगीन अशी अपेक्षा कृपया कोणी धरू नका. कारण कीर्तन हा परमार्थ मार्ग सांगण्यासाठीचं माध्यम आहे. आज कीर्तन क्षेत्राचं विकृतीकरण अगदी जोमानं सुरू आहे. लोकांना काय आवडतं यासाठी कीर्तनातल्या अनेक मूलभूत गोष्टींची गच्छंती केली, त्याला पायदळी तुडवून जे त्यांना आवडते ते देण्यात येते. लोकांना जे आवडतं ते द्यावं यासाठी अनेक माध्यमं आहेत. त्यासाठी तमाशा आहे, चित्रपट आहे, संगीतिका आहे, संगीत नाटक आहे, नाटकं आहेत. त्या माध्यमातून हा विचार मांडला जाऊ शकतो. हा अध्यात्म आणि विज्ञान असा कुठेतरी नारदीय कीर्तनातल्या पूर्वरंगात मुद्दा जर आला तो उगाच 2-5 मिनिटं या विषयावरती बोलता येऊ शकतं. पण एक इंजिनियर कीर्तनकार आहे किंवा कीर्तन करतोय आणि स्वतःच्या ज्ञानाची छाप श्रोत्यांवर पडावी यासाठी हे सगळं चरित्र कीर्तनातून मी सांगावं अशी कृपया कुणी अपेक्षा करत असाल तर मला क्षमा करा, असं होणं शक्य नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी या उक्तीला, या श्रीनाथ महाराजांच्या उक्तीला समोर ठेवून मी आणि माझ्यासोबतचे माझे सर्व गुरुबंधू जे कीर्तनासाठी अध्ययन करत आहेत ते त्या माध्यमातून संत चरित्र, परमार्थ विचार, पारमार्थिक ग्रंथ आणि भगवंतांच्या पुराणात तर आलेली जी चरित्र ती सांगण्याचा प्रयत्न करतील. पण कीर्तन माध्यमातून किंवा प्रवचन याही माध्यमातून अशा वैज्ञानिकांची, भले ती वैज्ञानिक भारतीय असोत, चरित्र मांडता येऊ शकत नाही. समग्र चरित्राचा परिशीलन हे या 2 माध्यमातून घेता येऊ शकत नाही. इतर लोक करत असतील ते करोत, माझ्याकडनं हे शक्य नाही, मी करू शकत नाही. तर मी कशा माध्यमातून करेल? मुलाखत या माध्यमातून करू शकतो, व्याख्यान माध्यमातून करू शकतो. आत्ताही लाईव्ह आलो, याला मी कुठेही प्रवचन व्याख्यान असं नाव दिलेलं नाहीये, याला संवाद असं नाव दिलंय. याचं कारण असं, कुठेतरी बोलण्यात 19-20 होणार, काही कन्सेप्ट कदाचित चुकू शकतो, एखादा संदर्भ चुकू शकतो, म्हणून या गप्पा म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. आता गप्पांमध्ये समोरच्या बाजूने बोलायचं असतं, कमेंटच्या माध्यमातून लोक इथे बोलत आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की तुमचा तो पलीकडचा जो प्रतिप्रश्नाचा भाग थोडा थांबवून मीच बोलतोय, तरी पण मी याला संवाद असंच म्हणीन. कारण वक्तृत्व म्हटलं, व्याख्यान म्हटलं की त्यासाठी एक आखीव रेखीव बांधा, वेळेचं बंधन
या गोष्टींना समोर ठेवून बोलावं लागतं. माझ्या चिन्मय मोघे या मित्राने मला सांगितलं की बुवा, तुम्हाला हवं तर आख्यानातली पदं रचून देतो, तुम्ही कीर्तनातनं मांडा. पण हे कीर्तनातनं मांडता येऊ शकत नाही, मात्र ते संगीत नाटकातनं मांडता येऊ शकतं. हा विचार मी त्याच्यासमोर ठेवतो. या अशा अर्थाचं जर संगीत नाटक आधुनिकीकरणात जर मांडायचं झालं तर स्वामी विवेकानंद आणि निकोला टेस्ला हे कोड घातलेला असा तरणा असा सुंदर दिसणारा हँडसम निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद तितकेच देखणे होते. ही दोन व्यक्तिमत्व आपण स्टेजवर आणून नाटकाच्या माध्यमातून हा संवाद रंगवू शकतो. तेवढं प्रतिभा मित्रा तुझ्यामध्ये आहे, अनेकांमध्ये आहे. अनेकांनी त्यासाठी काम करावं. हा एक महत्त्वाचा निवेदनाचा भाग माझ्या डोक्यात आला म्हणून मी आज लाईव्ह आलो. मग लाईव्ह यायचंच होतं म्हणून इतर कालचे जे हातनं सटकून गेलेले मुद्दे होते तेही मी सांगितले. इतर काही कौटुंबिक आणि मजेशीर मुद्दे त्यांच्या चरित्रात आहेत. त्याचे चरित्र जे अच्युत गोडबोले यांनी टेक्निकल जिनियस नावाचं जे सिरीज पुस्तकांची तयार केली त्यामध्ये आपण वाचावं. अतिशय सुंदर त्यांनी मराठीत दिलं आहे आणि मराठी चरित्राच्या मीही वाट बघतोय. अनेकांनी असा आग्रह केला की अशा वैज्ञानिकांच्या कथा तुम्ही आमच्यासमोर आणत चला, आम्हाला ऐकायला आवडेल. तर मी त्या आठवड्यातून एक दिवस वगैरे असा शब्द काही देत नाही, पण जसजसं ते माझ्या हाती लागेल तसं तुमच्यासमोर या माध्यमातून, लॉकडाऊन असल्यामुळे मलाही बोलायला आवडेल, मी नक्की मांडीन. त्यात विज्ञान अध्यात्मातला संगम असेलच असं मी सांगत नाही, पण त्यातल्या त्यात आपण आपली पाठ्यपुस्तकं उघडली की त्याच्यामध्ये सगळ्या ठिकठिकाणी टेस्ला, आईन्स्टाईन, न्यूटन, कॅव्हेंडिश, लॅपलास यांची नावं सरसकट दिसतात. पण जगदीशचंद्र बोस, सी व्ही रामन, होमी भाभा यांची नावं येताना सहसा दिसत नाही. त्यांनी मांडलेले कन्सेप्ट दिसत नाही. भारतीय वैज्ञानिकांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, मानसशास्त्र, इंजिनिअरिंग इत्यादी अनेक विज्ञानाच्या शाखांमध्ये जे भरीव काम केलेलं आहे, पण ते आपल्यासमोर आलेलं नाही. ते पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलं गेलेलं नाही आहे. तीर्थक्षेत्रांना नमस्काराला आपण जावं, जरूर जावं. ऐतिहासिक स्थळांना भेटी द्याव्यात, जरूर द्याव्यात. पण वैज्ञानिक जिथे जन्माला आले, त्यांनी जिथे भरीव काम केलं असे कॉलेजेस, टेक्निकल इन्स्टिट्यूट्स, ग्रंथालय, प्रयोगशाळा याही विद्यार्थ्यांनी बघाव्यात. असाही अट्टहास केला गेला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात भारतीय वैज्ञानिकांनी केलेलं कामसुद्धा विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकात नसेल तरीसुद्धा वेगळा अभ्यास करून, इंटरनेटचा वापर करून अभ्यासलंच पाहिजे. ह्यामध्ये अनेक सायंटिस्ट माझ्या डोळ्यापुढे आहेत. फिजिक्ससाठी सी व्ही रामन असतील, केमिस्ट्रीसाठी सायंटिस्ट आहेत जगदीशचंद्र बोस असतील, बायोलॉजीसाठी सुद्धा जगदीशचंद्र बोसांचं काम आहे, इंजिनिअरिंगसाठी मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांचं काम आहे. अशा काही चरित्रातल्या छोट्या छोट्या गोष्टी समोर ठेवता येतील का असा विचार करून मी यापुढे काही दिवस सलग नाही सांगू शकत, पण जसं मला शक्य होईल. कारण वर्क फ्रॉम होम हे आमच्यासाठी सुद्धा सुरू आहे, तर ते सांभाळून तुमच्यासमोर एक 15-20 मिनटं, अर्धा तास येण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर प्रतिसाद मला याच्यासाठी दिला. खरं तर सर्वत्रच फेसबुक लाईव्ह आपल्याला बघायला मिळतात. काय ऐकू काय नाही असा प्रश्न पडतो. तरीसुद्धा काल 350 ते 400 लोकांनी माझ्या या व्हिडिओचा फायदा घेतला आणि त्या माध्यमातून त्यांनी मला लाईक्स पाठवल्या, स्वतः कमेंट्स केल्या, काही सुझावही दिले फार सुंदर करता म्हणून. फक्त त्यामध्ये एक महत्त्वाचं सांगायचं झालं की मी कीर्तनकार आहे म्हणून मी हे चरित्र कीर्तनातून सांगेन अशी अपेक्षा करत असाल तर ते होऊ शकत नाही. ते मी संगीतिका व्याख्यान या माध्यमातून देऊ शकतो. भारतीय वैज्ञानिकांच्या अभ्यासासाठी मी सदैव अट्टहासी असतो. अनेकांनी तो अभ्यास करावा अशी माझी इच्छा असते. बोलावं, समोर येऊन बोलावं, सी व्ही रामन यांच्याबद्दल बोलावं, होमी भाभा यांच्याबद्दल बोलावं. अनेक असे सायंटिस्ट आहेत की जे प्रकाशात आलेच नाहीत, पण त्यांनी काम कणभर छोटंसं काय होईना केलं आहे, पण ते सांगावं. रामानुजन यांचं मॅथमॅटिक्सच्या पुस्तकात सहसा नाव कुठे सापडत नाही, तर त्याचाही अभ्यास व्हावा. त्यांच्यावरती हॉलिवूडने चित्रपट केला, पण भारतीयांनी काय दखल घेतली हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. अनेक मुद्दे मांडण्यासारखे आहेत. माझं निवेदन हे प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडलं. माझ्याकडनं वैज्ञानिकांची चरित्र मांडली जावीत ही अपेक्षा तुम्ही सर्वांनी केली, त्याबद्दल धन्यवाद. माझा काय अभ्यास त्यासाठी पुरतो, तुमच्यासाठी सांगायला पुरतो हा माझ्या कुवतीचा प्रश्न आहे. जसं मला जमेल तसं मी मांडीनच. असंच माझ्यावरती प्रेम असू द्यात. तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद मला बल देणारे आहेत. पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये वक्तृत्वाच्या अंगानं, गायनाच्या अंगानं तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न मी आणि माझे काही मित्र करणार आहोत.
काय करणार आहोत काय मी आत्ता ते सांगत नाही, पण असेच माझ्या या फेसबुकच्या वॉलला बोलत राहा, अटॅच राहा आणि जे काही आहे ते सांगत राहा. जे निंदा करतायत त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष करा. निकोला टेस्लांचंच एक महत्त्वाचं वाक्य मी मांडतो की जे सगळ्यांसाठी खूप उद्बोधक आहे. त्यांनी माझ्या आयडियाज चोरल्या याचं मला अजिबात दुःख होत नाही. मला त्याचं दुःख होतं की ज्यांनी चोरल्या त्यांच्याकडे स्वतःच्या काही आयडिया नव्हत्या. तेव्हा आपण अशी चोरी करायला जाणार नाहीच आहोत, पण निदान आपल्याकडे तरी आपली एखादी आयडिया आपापल्या क्षेत्रातली असायला हवी, याच्यासाठी सर्वजण तुम्ही प्रयत्न करत आहात. त्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो. जे मोठे बुजुर्ग आहेत त्यांच्याकडनं आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.